नमस्कार. आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्ट चॅनल. अतिशय बारामती तालुक्यातील हा दुर्गम भाग असल्यागत असं वाटतंय. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आल्यानंतर असं जाणवलं की या ठिकाणी अशिक्षित आणि या ठिकाणी कोणताही प्रशासनाचा देखभाल नाहीये. या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, प्रशासन असेल, कोणतेही या ठिकाणी अधिकारी येत नाहीत. या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, यांची पाहणी होत नाही किंवा कुठले या ठिकाणी अधिकारी येत नाहीत. तुम्ही पाहू शकता हे जे गेट आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं, हे गेट अर्धवट गेट आहे. ह्याला गेटच नाहीये. म्हणजे अतिशय निंदनीय या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही ह्या समोर आल्यानंतर ही पाण्याची टाकी आहे. ही पाण्याची टाकी बघा, की ते गेले कित्येक दिवस ही पाण्याची टाकीचा वापरच नाही किंवा पाणी टाकी चालू झाली नाही हे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे कॉक आहे जे पाण्याचं आहे त्याचं काहीच अजून रूपांतर नाही किंवा चालू नाहीये. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी स्टीलचा वापर केलेला आहे आणि ते स्टील गंजलेलं आहे. आणि तुम्ही पाहिल्यानंतर या ठिकाणी गेट शाळेचं पडलेलं, यात असुविधा अतिशय दुर्गम भाग आल्यात वाटते. बारामती तालुक्यात अशा काही शाळा असतील असं कधी वाटलं नव्हतं की बाबा या ठिकाणी प्रशासनाचं किंवा इथल्या ग्रामस्थांचं लक्ष आहे की नाही या ठिकाणी पाहायला मिळते. अशी चढाई करून वर यावं लागते आणि आल्यानंतर इथं बंदच आहे. हे टॉयलेट बाथरूम आहे, मुलांसाठी बांधण्यात आलेलं आहे. बंदच आहे, ते कुठले ह्यात सुविधा नाही किंवा काय नाही. या ठिकाणी पाण्याचा काही स्रोत नाही ह्याला. आणि ही जी शौचालय बांधलं होतं, स्वच्छतागृह बांधलं होतं यासाठी मुलांना, विद्यार्थ्यांसाठी, या ठिकाणी स्वच्छतागृह नाही आता दुसरं. आणि जे होतं चालू त्याची फार पडझड झालेली, त्यात काहीच राहिलेलं नाहीये. अतिशय या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट आहे. या ठिकाणी किती उंच हाईट आहे बघा, तुम्ही पाहू शकता की 5 ते 6 फूट वर येऊन हाईट लहान लहान मुलांना. पहिली 34 शाळा इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एवढं वर चढायला लागते आणि बंद असल्यामुळे ह्याचा वापरही होत नाही. तर मग आता ह्या मुलांचा शौचालय जाण्यासाठी वापर कुठं होतोय, तर इतर ठिकाणी जावं लागतं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. जे डोंगर भाग जावं लागतं, वर जावं लागते. आणि ह्या डोंगराचा मोठा भाग असल्यामुळे हे मोठे मोठे दगड येतो. आज तुम्ही त्या दगड पाहू शकता, तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता. तो जो दगड आहे का नाही, तो वरती दगड आहे. आणि तो दगड कधी पावसाच्या पाण्याने किंवा ह्यानी हवेने त्याचा निर्जव झालेला आहे आणि तो कधीही खाली येऊ शकतो. ते जीवाला धोकाच आहे. जर लहान लहान मुलं या ठिकाणी खाली खेळत असतील तर खाली खेळत असताना तो दगड जर खाली कोसळला तर ह्यातनं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन असेल किंवा यातील ग्रामस्थ असतील, सदस्य असतील, सरपंच लोक असतील, यांनी लवकरात लवकर ग्रामसेवक ग्रामपंचायत मुडाळे यांनी या ठिकाणी देखभाल करण्यासाठी यावं, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. या ठिकाणी जी तुम्ही इमारत पाहिली ही अंगणवाडीची, या अंगणवाडीच्या इमारतीचं अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे जीवाला भविष्यात धोका आहे. आणि ह्या शेजारीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकवाडी आहे आणि नवीन ह्या ठिकाणी इमारत झालेली आहे. सुशोभीकरण ह्या सज्ज अशी इमारत या ठिकाणी झालेली आहे. आणि या ठिकाणी दुर्गम भागात आले असं वाटतंय की बाबा या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक नवीन इमारत चांगली पद्धतीने होती आणि दुसरी इमारत होती ती निकृष्ट दर्जाची होती. असं का? दोन भाग या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा कशा प्रकारे या ठिकाणी ग्रामस्थांची पाहणी किंवा येथील कॉन्ट्रॅक्टदारांनी कामकाज या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जे बांधकाम केलेलं आहे अंगणवाडीचं, ते बांधकाम कसं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहणी केल्यानंतर पाहायला मिळेल. यावरती लवकरात लवकर प्रशासनाने आणि ग्रामसेवक सरपंचांनी यावरती निर्णय घ्यावा, अशी तातडीने निर्णय घ्यावा अशी ग्रामस्थांच्या ठिकाणी मागणी होत आहे.